छावा सिनेमा बघून मध्य प्रदेशातल्या बुरहानपूरमध्ये चक्क खोदकामाला सुरुवात झाली। मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 शेतांमध्ये खड्डे खोदले गेलेत। आसिरगड किल्ल्याजवळ रात्रीच्या अंधारामध्ये बॅटऱ्या लावून हे खोदकाम केलं जात आहे। बुरहानपूरमध्ये मोगलांचा खजिना असल्याचा उल्लेख छावामध्ये करण्यात आलेला आहे। सोन्या चांदीच्या नाण्यांच्या शोधामध्ये लोकांकडून हे खोदकाम करण्याला आता ऊत आलाय। 3 महिन्यांपूर्वी सोन्याची नाणी या परिसरामध्ये सापडल्याची अफवा देखील पसरली होती। इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या खोदकामावेळी ही अफवा पसरली होती। सिक्के मिलना कोई हैरत की बात नहीं है, लेकिन क्या वाकई सिक्के मिल रहे हैं? और अगर मिल रहे हैं तो फिर पुलिस प्रशासन को और हमारे स्थानीय प्रशासन को उस ओर ध्यान देना चाहिए। उन सिक्कों को तलाश करना चाहिए। अगर वो सिक्के मिल जाते हैं तो फिर उसकी जांच होगी और हमें पता चल जाएगा कि किस समय के सिक्के बिल्कुल मिल सकते हैं। लेकिन अक्सर ये देखा गया है कि किसी देहात में सिक्कों के मिलने की अफवाह उड़ाई जाती है और फिर नकली सिक्के 2 नंबर में बेचकर कुछ लोग चले जाते हैं। तो ये एक साजिश भी हो सकती है। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये माझाचे प्रतिनिधी पोहोचलेले आहेत। संजय महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, काय नेमकं घडतंय बुरहानपूरमध्ये? नक्कीच अमोल, छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा एक संवाद असाही आहे की मुघलांचं जे काय खजिना आहे तो बुरहानपूर आणि त्या परिसरात आहे। आणि खरं तर ही बातमी या परिसरात पोहोचली आणि या परिसरातील नागरिक याला एक पार्श्वभूमी पण आहे। खरं तर या ठिकाणी इंदोर ते हैदराबाद या महामार्गाचं काम आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो की गेल्या वर्षभरापासून इंदोर ते हैदराबाद या महामार्गाचं काम सुरू आहे आणि समोर आपण जो पूल बघतोय त्या ठिकाणी ज्यावेळेस खोदकाम सुरू होतं 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेस या ठिकाणी अफवा पसरली होती की या पुलाचं खोदकाम करत असताना, पूल बांधकामाचं खोदकाम करत असताना या ठिकाणी काही सोन्याची नाणी सापडली असा अफवा पसरली होती। आणि या किल्ल्याच्या अगदी लगत आहे। समोर मी तुम्हाला दाखवतो आसिरगड हा किल्ला आहे आणि किल्ल्याच्या बाजूने हा महामार्ग जात आहे। या खोदकामाची माती या बाजूच्या शेतात टाकण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना असं वाटलं की या पुलाच्या खोदकामाच्या वेळेस नाणी सापडली ती या ठिकाणी या शेतात टाकण्यात आली। या पुलाच्या खोदकामाच्या वेळेस नाणी सापडली ती या ठिकाणी या शेतात टाकण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावर हे शेत पूर्णपणे खोदून टाकलेलं आहे। हे एकच शेत नाही तर या आजूबाजूच्या शेतांमध्ये ही रोड खोदकामाची माती टाकली आणि त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी सोन्या चांदीची नाणी शोधण्यासाठी मोठं खोदकाम केलेलं आहे। खड्डे आपण बघू शकता की एका शेतात अक्षरशः हे शेत आहे की नदी असा प्रश्न पडायला लागलेला आहे। मात्र या ठिकाणी कुणाला नाणी सापडले असं तरी आतापर्यंत ऐकिवात नाही। मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली होती। मात्र याला ही जी पार्श्वभूमी आहे की बाजूलाच एक नॅशनल हायवेचं काम सुरू आहे, त्यातील माती या ठिकाणी टाकली। 2 ते 3 महिन्यापूर्वीचा हा सगळा विषय आहे आणि सध्या ही अफवा छावा चित्रपटामुळे याला बळ मिळालं आणि त्यामुळे स्थानिक नागरिक हे या ठिकाणी नाणी शोधायला आलेले आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांना विचारूया काय झालं होतं, या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे, ही खड्डी का खोदण्यात आली? काय की 3-4 महिन्यापूर्वी अशी माहिती झाली आम्ही लोकांना की इथे काही अशी छावा फिल्म पाहायच्या नंतर असं काही माहिती झालं लोकांना। तर स्थानिक लोकांना हे नॅशनल जे हायवे आहे हैदराबाद इंदोर हायवे याच्या निर्माण काम सुरू आहे। त्याच्यामुळे काय की इथं तिथलची माती या शेतामध्ये टाकल्यानंतर काही लोकांनी अशी अफवा हे केली, अफवा फैलवली। त्याच्यानंतर काही लोकांना इथे येऊन सन्या खोदकाम सुरू केलं। नाही पण कुणाला नाणी मिळाली का सोन्याची? नाही, खोदकाम सुरू केलं नाही पण कुणाला नाणी मिळाली का सोन्याची? नाही अशी काही असं काही ऐकल्यामध्ये आलं नाही माझ्या। अमोल, आपण बघू शकतोय की फक्त ही अफवा पसरलेली आहे आणि या अफवेमुळे या परिसरात लोकांनी ही माती खोदलेली आहे। खरं तर जे काय बाजूला राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे त्याच्या खोदकामातली जी माती आहे ती या शेतात टाकण्यात आलेली आहे आणि 2 महिन्यापूर्वी जी अफवा पसरली होती त्या माध्यमातून लोकांना वाटलं काम केलेलं आहे। खरं तर ही 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। मात्र छावा चित्रपट आल्यानंतर याला खरं तर बळ मिळालं। अगदी आपण बघू शकतो की काही महिन्यांपूर्वी पसरलेली अफवा आणि त्यानंतर छावा चित्रपटातला उल्लेख या सगळ्याचा एकत्रित परिणाम बुरहानपूरमध्ये सध्या जे काही घडलंय ते दिसत आहे। धन्यवाद संजय या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।